हा, मी दिशाचा मामा बोलतोय, प्रसाद मुळे. कुठून बोलताय आपण? मी संभाजीनगरवरून बोलतोय. त्या इथे मामाकडे आली होती. आपला क्लास खूप छान वाटला तिला. तिला थोडीशी गणिताची भीती होती, पण आपल्या रेग्युलर लेक्चरमुळे ती बऱ्यापैकी उत्साही, आणि आता तिला मॅथमॅटिक्स विषयाची भीती होती, ती आता ओके. बऱ्यापैकी नष्ट झाली आहे. आणि भविष्यात आपले जे काही नवीन अपडेट क्लासेस असतील त्याच्यामध्ये ती आता उत्साही आहे. ती म्हणत होती, मामा आता पुढचे आपण परत क्लासेस जॉईन करूया म्हणे. अजून काय बर. काय असतील, काय काय नाही त्याच्या संदर्भात. कोणत्या स्कूलमधून आहे? ती पुण्यात असते. DES ला आहे, सिक्स्थ मध्ये ओके. आहे ती आता. ओके ओके, 6ला आहे ना? सिक्स्थ ला आहे ती. ओके. ते म्हणजे दिशाने आता बऱ्यापैकी प्रोग्रेस केलाय. बेसिक फंडामेंटल्स वगैरे जे असतात, आपल्या जे आपण एक्झाम्पल घेतो, त्या एक्झाम्पल वरून तिला बेसिक फंडामेंटल किती इम्पॉर्टन्स आहे ते तिला समजून आलंय. कारण आता याच्यात काय असतं, आपल्याला पाढे किती वेळेस पाठ करायचे, त्या पाढ्याचा उपयोग कसा करायचा, हे राईट. आपल्या टाइम मॅनेजमेंट आणि आपण जे एक्झाम्पल देतो त्या एक्झाम्पल वरून तिला एक्झॅक्ट लक्षात आलंय की कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. खरंय खरंय सर. तर काय तुम्ही मुलांना हा मुलांना काय असतं, पाढ्याचं महत्त्व किंवा टेबल्स कसं पाठ करायचे किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं करायचंय, हे आत्तापर्यंत कळत नव्हतं, पण आता हे ऑनलाईन सेशन मध्ये त्यांना बऱ्यापैकी कळालंय. खरंय. कधी कधी आम्ही अटेंड करतो, आम्हाला आमचे स्कूलचे दिवस आठवतात. खरं. खरंय. तुम्ही काय करता? तुम्ही स्वतः काय करता? माझा सायबर सिक्युरिटी माझी लॅब आहे. मी ओके, म्हणजे तुम्ही सायबर स्वतः सिक्युरिटी इंजिनियर आहात. एक्सपर्ट आहे. येस येस, मी कम्प्युटर इंजिनियर आहे. त्यामुळे तुम्हाला उलट मॅथ्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते तुमच्यासारख्या व्यक्तीला अजून चांगल्या प्रकारे समजणार ते. कम्प्युटरवरून कम्प्युटरचा मेन सिद्धांत मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स आहे. खरंय. आणि आजही आम्हाला आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी जे टेबल शिकवले, आणि जे फक्त फरक एवढा झालाय की आपलं इंग्लिशमध्ये संभाषण होत आहे. आमची शाळा मराठीत होती, त्याच्यामुळे पण काही बदललेलं नाही, सेम आहे. खरंय. खरंय. काही बदललेलं नाही. आणि मी पण काय करतोय सर माहिती आहे का, ही जुनी मेथड आहे ना टीचरांची, पुन्हा पुन्हा रिपीट घटवून घेणे, ती मेथड इथं हो, वापरतोय जुन्या शिक्षकांची. तुम्ही नक्कीच. माहिती तुम्ही जर पाहिलं तर हो एक एक स्टेटमेंट कितीतरी वेळा, म्हणजे शेकडो वेळा एक एखादं स्टेटमेंट येत असतं. कारण का? ते मुलाच्या मनामध्ये प्रॉपरली ते फिट व्हावं हो म्हणून. हो. आणि याच्यात आपला जो टाइम मॅनेजमेंट आहे, हा खूप म्हणजे चांगला आहे खरं म्हणजे. या वेळेमध्ये मुलांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. हे आत्तापासून जर सवय लागली त्यांना, तर भविष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्यांना अगदी त्या गोष्टीची प्रॅक्टिस लागेल. खरं आहे तुमचं. आपल्या खूप चांगला उपक्रम आहे, आणि भविष्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. ओके. थँक्यू सर. सर मला क्लास खूप चांगला वाटला आणि ज्या आधी माझ्या सिली मिस्टेक्स व्हायच्या आता त्या कमी झाल्या आहेत. गुड गुड दिशा. वेल डन. आणि मामाकडे जाऊनही तू क्लास जॉईन करायचं सोडलं नाहीस, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुझं. वेल डन. थँक्यू सर. ऐसे ही लगे रहो दिशा. सर माझ्या आईला बोलायचंय. थँक्यू सो मच सर. मी तुमचं वर्कशॉप अटेंड केलं होतं DS मध्ये. ओके. तेव्हाच ठरवलं होतं की तुमच्या बोलण्यातनं मला म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स वाटला होता की तिचं बेसिक थोडंसं मला म्हणजे येतं सगळं मुलांना, पण काय होतं की ऐन वेळेला पेपरमध्ये जो घोळ होतो, साइन प्रॉब्लेम, तुमचं जे मेन बेसिक एम होतं हो हो. ते तर आम्हाला तिच्यामध्ये थोडं अनुभवलं ते पेपरमध्ये बघून जरा यावर्षी 5वीच्या येत असून थोडेसे सिली मिस्टेक झाल्या होत्या. तर बऱ्यापैकी म्हणजे छान, म्हणजे मला जे पाहिजे होतं तेच तुम्ही घेतलं सगळं, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू मॅडम. थँक्यू. तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुमच्या हा. मुलीसाठी मिळालं, याचा आनंद नक्की आम्हाला आहे. हो हो हो, नक्कीच. आणि म्हणजे कसं ते तिला आता पुढे सोपं जाईल सगळं. 6, येस. 7 बेस आता. पक्का झाला. हा, बेस पक्का. आता कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे ती? आता 6ला गेली आहे. ओके. म्हणजे आणि परफेक्ट झालंय. हा, परफेक्ट झालं. येस येस येस. येस आणि येस. प्रॉब्लेम काय, त्यांच्या स्कूलमध्ये मॅथ्स आणि सायन्स CBSE पॅटर्न नुसार घेतात, त्यामुळे काय आहे, की 2 वर्ष अहेड असतं सगळं CBSE पॅटर्न. फक्त 2 सब्जेक्ट CBSE असतात त्यांच्या शाळेमध्ये, ओके ओके. 5th पासून ते 9th पर्यंत. 9 त्यामुळे पर्यंत. ओके. हा, 5th 6th 7th 8th 9th हे फक्त मॅथ्स आणि सायन्स CBSE असतं. CBSE बोर्डने. हा, CBSE बोर्डने फक्त पुस्तक त्यांचं ते असतं सगळं. त्यामुळे काय होतं, थोडंसं मुलांना हार्ड पडतं ते, कारण ना. 4th पर्यंत काही बेसिक झालेलं नसतं.
साईन वगैरे एकदम सगळे येतात. मग त्यातले काही चॅप्टर्स वगैरे म्हणजे जे त्यांना आता फिफ्थला होते तेच तुम्ही कव्हर केले. हो त्यामुळे ते बरं झालं म्हणजे की, आणि तेच पुढे आता सिक्सला सेवन्थला पण असतील. हो त्यामुळे लवकर ते कव्हर झालं तिचं असं वाटलंय. तेच आम्ही पण म्हटलं की पुस्तकं तुम्ही जे दिलेलं आहे तर ती पण ते लगेच रेग्युलर सुरू जे झालंय ते लगेच ती सोडवायला बसायची. म्हणजे थोडं थोडं प्रॅक्टिस म्हणजे मुलं आनंदाने केलं, बोर येस म्हणून येस. असं नाही. ते स्वतःहून करते ही सगळ्यात हा. फार मोठी गोष्ट आहे मॅडम, हो फार हो. मोठी. नाही तर पहिले मॅथ्स म्हटलं की नाही म्हणायची ती. हा कंटाळा फार मोठा येतो. बदल आहे. हो खरंच आहे ते आहे. म्हणजे खोटं म्हणजे अतिशयोक्ती नाही ह्यामध्ये. आहे ते एक्सपिरियन्स मी म्हणजे तुम्हाला शेअर केलाय. थँक्यू मॅडम, थँक्यू, थँक्यू. ओके. ओके आणि भविष्यात पुढे असं काही तुमचे मॉड्यूल्स असतील ना सर, जी. आणि ऑनलाईन ऑफलाईन जरी असेल तरी तुम्ही प्लीज अरेंज करा. आम्ही आम्ही आहोत इंटरेस्टेड. तर नक्की. खूप म्हणजे आमच्या मुलांना जो फरक पडलाय तो अजूनही बाकीच्या मुलांनाही त्यात, कारण मॅथ्स म्हटलं की काही मुलांना भीती असतेच, येतं पण भितात असं होतं. हो हो, थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू.